ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी 4 ऑगस्ट रोजी निवडणूक घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे। यासाठी काल अर्ज दाखल करण्यात आलेत। यामध्ये 8 प्रभाग समिती अध्यक्षांची बिनविरोध निवड झाली आहे। विरोधात कोणाचाच अर्ज दाखल न केल्याने या 7 प्रभाग समितींवरती शिवसेनेचीच वर्णी लागली आहे। एका प्रभाग समितीवरती भाजपाची वर्णी लागली आहे। मुंब्रा प्रभाग समितीमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि MIM मध्ये चुरस कायम आहे। या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असून या ठिकाणी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलं आहे। तब्बल 5 वर्षांनी ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले असून या ठिकाणी शिवसेनेचाच महापौर बसला तर उपमहापौरपदी भाजपाची वर्णी लागली असून इतर महत्त्वाची पदे देखील संख्याबळाच्या जोरावरती शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतली आहेत। स्थायी समिती सदस्य सभापतींची निवडणूक अद्याप झाली नसून त्यापूर्वी प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आलेत। अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाकरिता शिवसेनेच्या मिनल संखे, वागळे रायला देवीच्या प्रभाग समितीसाठी एकता भुईर, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीकरिता निर्मला कंसे, कळवा प्रभाग समितीसाठी विजया लासे, दिवा प्रभाग समितीसाठी दीपक जाधव, माझीवाडा मानपाडा प्रभाग समितीसाठी सिद्धार्थ ओवळेकर, वर्तकनगर प्रभाग समितीसाठी जयश्री डेव्हिड या शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे। तर उथळसर प्रभाग समितीकरिता भाजपचे नारायण पवार यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। ठाणे महानगरपालिकेच्या 7 प्रभाग समितींमध्ये शिवसेनेचे संख्याबळ आहे, त्यामुळे या प्रभाग समितींमध्ये अन्य कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही। तर उथळसर प्रभाग समितीमध्ये भाजपाचे सर्वाधिक सदस्य असल्याने या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी भाजपाचे नारायण पवार हे बिनविरोध निवडून येणार असं पक्षाने सांगितलं असून त्यांना वाढदिवसाची भेट देखील दिली आहे। थोड़ा पाठी ना मोबाईल मैडम थोडं जवळ या ना मॅडम, थोडं जवळ या ना। बोल मॅडम, संगे मॅडम थोडं जवळ हे मागे या मागे समोर हो डोंगर साहेब या वापर वाढून दे ना। एक मिनिट सर्वांना नमस्कार। मला वाटतं बऱ्याच दिवसापासून सर्व समित्या कधी होणार याची उत्सुकता सर्वांमध्येच होती आणि आज सर्वप्रथम मला वाटतं माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर आज सर्व प्रभाग समिती सभापती आज त्यांचे फॉर्म भरले गेले आहेत आणि येत्या 4 तारखेला बिनविरोध मला वाटतं हे सर्व सभापती होतील। मला वाटतं तांत्रिक काही गोष्टी होत्या, कारण मला वाटतं 4 वर्ष आज जेव्हा बॉडी बसली नव्हती तेव्हा काही गाड्यांमध्ये बिघाड होते आणि मध्ये मध्ये गाड्या बंद पडत होत्या आणि त्या अनुषंगानेच सर्व पदाधिकाऱ्यांच्या गाड्या घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला। बघा, आता साधारण खर्च सांगण्यापेक्षा मला वाटतं ज्या तांत्रिक बाबी आपल्याला पूर्ण करायच्या होत्या त्या करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडे आम्ही लोकांनी केला होता आणि त्या प्रकारे त्यांनी मान्य केला आहे। मला वाटतं आज 4 वर्षानंतर जेव्हा प्रशासन आणि महायुतीमध्ये जे सगळे विकास कामं चालू आहेत त्याच्यामध्ये आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातली सर्व कामं तसेच ठाणे शहरातली सगळी कामं, विकास कामं जोमाने चालतील आणि मला वाटतं निधीचा जो अभाव आहे तो ह्या वेळेला कुठेतरी मार्गी लागलेला निश्चितच दिसेल आपल्याला सगळ्यांना।